नमस्कार मैत्रिणींनो, आज मी माझ्या देवघराची मांडणी कशी केलेली आहे ते तुम्हाला दाखवत आहे। हे असं माझं देवघर आहे। आता मी स्वच्छ करायसाठी ते संपूर्ण खाली करून घेतलं आणि त्याची सगळी साफसफाई केली आणि आता मांडणी कशी करते ते तुम्हाला दाखवते। बघा नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। देवघराची मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। या पद्धतीने मी आता देव असे उजळून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही किती स्वच्छ निघाले। तर हे मी हळद आणि दही आणि बेसन हे सगळं लावून त्याला 10 मिनिट राहू द्यायचं आणि मग हळूहळू कपड्याने पुसून काढायचं। छान स्वच्छ निघतात, तुम्ही बघू शकता किती स्वच्छ निघाले देव। अशा प्रकारे मी सगळे देव आता उजळून घेतले आणि हे बाकीचे भांडे जे आहेत समया वगैरे हे पितांबरीने घासले। देव तेवढे फक्त बेसन आणि हळद दही त्यात टाकायचं थोडं आणि त्याने उजळून घ्यायचे आणि हे भांडे आपले कोणतेही तुम्ही पावडरने घासू शकता। या पद्धतीने मी पाट ठेवून घेतला आहे आणि पाटावर कापड टाकलाय आणि गजानन महाराजाची मूर्ती ठेवली आहे। बरोबर देवघराचा ओम जिथे येतो तिथं बरोबर महाराजांची मूर्ती येते आणि गजानन महाराज म्हणजे आमचं आराध्य, त्यांना असं मधोमध ठेवलाय। बाजूला अन्नपूर्णेचा फोटो ठेवलाय आणि लक्ष्मीचा फोटो ठेवलाय। गजानन महाराज मध्ये ठेवले आहेत। अशा प्रकारे आता बाकीची मांडणी देवाची कशी करते मी ते तुम्हाला दाखवते। स्वच्छ पुसून कापड टाकून गजानन महाराज विराजमान झालेले आहेत। हे मी तुम्हाला दाखवत आहे। आता देवाचे कपडे हे मी आता वृंदावनला गेली तिथून कृष्णासाठी ड्रेस आणले, गळ्यात घालायचं माळ आणली छान, हा मुकुट आणला आणि अष्टदल कमल वृंदावनवरूनच आणले मी हे सगळे देवाचे कपडे। बघू शकता तुम्ही ही बासरी आणली आणि हे आपण आता सगळं देवाला घालून छान देव सजूया। ही गजानन महाराजची पोथी आहे। रोज मी एक अध्याय घेत असते, त्याच्यासाठी देवघरातच ठेवली आहे पोथी पण। ही बासरी आहे, ही पण मी वृंदावनवरून आली। त्याला मोरपंख आहे, कृष्ण म्हटलं की त्याला बासरी हवीच। बासरी, मोर, गाय असं सगळं माझं देवघर मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्हाला खरोखरच माझी देवपूजा माझं देवघर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। या पद्धतीने आता माझी पूर्ण देवाची मांडणी झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे देवारा। संपूर्णपणे मांडणी करून आता मी तुम्हाला दाखवते। ते कलश मांडलेला आहे, दर पौर्णिमेला बदलवते मी हा कलश। ते अन्नपूर्णा देवी, ते गजानन महाराज, विठोबा रुक्मिणीची पूजा केलेली आहे। त्यानंतर इथं राधाकृष्णाचा फोटो आणला आहे मी। आता वृंदावनला गेली होती तिथून किती सुंदर फोटो दिसतोय बघा तुम्ही राधाकृष्णाचा, छान। मी कृष्णाला कपडे दाखवले त्याप्रमाणे आता सगळं साज श्रृंगार करून घेतला। बाळकृष्ण बघा किती छान दिसतोय। अशाप्रमाणे बाळकृष्ण ठेवला आहे इथे। इथे आमची कुलस्वामिनी आहे रेणुका माता, ते लक्ष्मी, अन्नपूर्णा, अन्नपूर्णेची पूजा केली। इथे तांदुळामध्ये ठेवली ती अन्नपूर्णा, नेहमी तांदुळामध्येच ठेवली। गजानन महाराजच्या उजव्या बाजूला व आपल्या डाव्या बाजूला पुरुष देव ठेवलेले आहे, गणपती,
विठोबा रुक्मिणी, गजानन महाराज आणि या बाजूला स्त्री देवता ठेवलेल्या आहे सगळे, बघू शकता तुम्ही. इथे पादुका आहेत गजानन महाराजाच्या. असं मी गोल आकाराचं एक कापून पाटासारखं त्याच्यावर गण 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 आता पोते ठेवून घेतलं आणि त्याच्यावर पादुका ठेवल्या. ही कोल्हापूरची देवी आहे. कोल्हापूरला गेली होती मी, तिथून आणली. तिच्या मागे श्रीयंत्र पण आहे. आपल्याला श्रीयंत्र काही वेगळं ठेवायची गरज नाही, देवीच्याच मागे बघू शकता तुम्ही श्रीयंत्र. असं श्रीयंत्र आहे. शंकरजीचा फोटो आहे. शिवलिंग आहे खाली. उन्हाळ्यामध्ये मी अशी गळती लावत असते, पण आता थंडी आहे तर आता नाही, आता गळती नाही लावली आहे, नुसतंच ठेवून दाखवलं तुम्हाला. हे शिवलिंग बऱ्याच मैत्रिणींनी विचारलं मला कुठून आणलं, तर हे काशीवरून आणलेलं आहे मी शिवलिंग. खूप छान शिवलिंग आहे. शंकर पार्वतीचा फोटो, त्याच्या पुढे शिवलिंग, गळती, राधाकृष्णाचा फोटो, त्याच्या खाली बाळकृष्ण ठेवलेला आहे. हा बाळकृष्णाचा ड्रेस मी दाखवलाच आहे तुम्हाला वृंदावनवरून. आणि कृष्ण म्हटलं की मोर तर पाहिजेतच. हे मोर ठेवले इथे. आणि गाय तर हवीच. ही गाय पण मी वृंदावनवरून आणलेली आहे. खूप छान गाय आहे. पादुका, याचं शिवालय. महाशिवरात्रीपासून लावते मी गळती, मग गरमी व्हायला लागते तो. अशा प्रकारे माझं देवघर मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती प्रसन्न वाटते, किती सुंदर वाटते ते. अतिशय छान वाटते देवघर. तेलाचा दिवा लावलाय, तुपाचा दिवा लावलेला आहे. हा लोटा पण मी असा मोडीमध्येच घेतला. एका बहिणी मोडायला आणला होता, तो मला इतका आवडला की मी घेतला दुकानदाराकडून. त्याच्यावर नारळ पण आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर लोटा आहे. त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे. लोटा आहे. या पद्धतीने मी तुमची माझी देवपूजा रोजची कशी असते तुम्हाला दाखवली. आता रोज तर वर्किंग वुमन असतात, त्यांना एवढं ते शक्य नाही. तरी तुम्ही हळद कुंकू दिवा लावून एवढी पूजा करू शकता.